नमस्कार. माहितीचा अधिकार कायदा म्हणजे आरटीआय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे किती महत्त्वाचं साधन आहे, सामान्य माणसाच्या हातातली एक मोठी ताकद. पण विचार केलाय कधी की या कायद्याला सुद्धा काही मर्यादा असू शकतात का? तर आज आपण बरोबर त्याच एका महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. आरटीआय कायद्याचं कलम 24. आपण सगळेच आरटीआय कायद्याला कसं ओळखतो तर पारदर्शकता आणि उत्तरदायित्वासाठीचं एक मोठं शस्त्र, बरोबर? म्हणजे सरकारी कारभारात काय चाललंय हे जाणून घेण्याचा एक थेट मार्ग. आणि ही जी आपली समजूत आहे ना, ती अगदी योग्य आहे. पण इथेच एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न समोर येतो. विचार करा, आपल्या देशात अशा काही संस्था असतील का ज्या या कायद्याच्या पलीकडे आहेत, म्हणजे ज्यांना हा कायदा लागूच होत नाही, ज्यांच्याकडून आपण माहिती मागवूच शकत नाही? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या चर्चेच्या मूळ गाभ्याकडे घेऊन जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, अशा संस्था आहेत. आणि ही तरतूद कुठे आहे? तर माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24 मध्येच. हे कलम काय करतं तर काही खास संस्थांना या कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवतं. चला तर मग जरा खोलात शिरून बघूया की हे कलम नक्की आहे तरी काय. बघा, कायदा स्वतःच हे अगदी स्पष्ट करतो. तो सांगतो की देशाच्या सुरक्षेशी संबंधित ज्या काही निवडक गुप्तचर आणि सुरक्षा संस्था आहेत ना, त्यांना या कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाहीत. आणि खरं सांगायचं तर देशाच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय महत्त्वाचा वाटतो, नाही का? अच्छा, मग पुढचा प्रश्न लगेच मनात येतो की ठीक आहे, पण मग या संस्था नेमक्या आहेत तरी कोणत्या? कुणाला दिली आहे ही सूट? तर कायद्यामध्ये एक दुसरी अनुसूची आहे, ज्याला आपण सेकंड शेड्यूल म्हणतो. त्यात या संस्थांची पूर्ण लिस्ट दिलेली आहे. चला, त्यातली काही मुख्य नावं बघूया. या लिस्टमध्ये कोण कोण आहे तर बघा, इंटेलिजन्स ब्युरो आहे, रॉ आहे, CBI आहे. इतकंच नाही तर BSF, CRPF, NSG यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांचा यात समावेश आहे. आता या सगळ्या संस्था देशाच्या अंतर्गत आणि बाहेरच्या सुरक्षेसाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला माहीतच आहे. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाहीये. आत्तापर्यंत ऐकून असं वाटू शकतं की अरे च्छा, म्हणजे या संस्थांकडून आपल्याला काहीच माहिती मिळू शकत नाही. पण नाही, कायद्यातच एक असा जबरदस्त ट्विस्ट आहे जो या सगळ्या नियमाला एक वेगळंच वळण देतो. मग काय, याचा अर्थ असा घ्यायचा का की या संस्था पूर्णपणे कायद्याच्या वर आहेत, त्या कशासाठीच जबाबदार नाहीत? खरं तर अनेकांचा असाच गैरसमज होतो, पण सत्य परिस्थिती ती बरीच वेगळी आहे. आणि इथेच येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कायदा काय म्हणतो बघा, तो अगदी स्पष्टपणे सांगतो की ठीक आहे, या संस्थांना सूट आहे, पण जर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे किंवा मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप असतील तर त्या प्रकरणांशी संबंधित माहिती त्यांना द्यावीच लागेल. हो, द्यावीच लागेल. ती माहिती ते नाकारू शकत नाहीत. आणि खरं सांगू, हेच या कलमाचं खरं पावर आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी म्हणजे एका सामान्य नागरिकासाठी महत्त्वाचं काय आहे? आपण नक्की काय लक्षात ठेवलं पाहिजे जेव्हा आपण आरटीआय वापरतो, तेव्हा ह्या कलमाची माहिती असणं इतकं गरजेचं का आहे? चला, तेच आता बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, सुरक्षा संस्थांना साधारणपणे आरटीआय लागू होत नाही. दुसरी गोष्ट, पण जर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याबद्दलची माहिती आपण मागू शकतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मानवाधिकार उल्लंघनाच्या बाबतीतही माहिती मिळवण्याचा आपला हक्क अबाधित राहतो. जाता जाता एक विचार करूया. जेव्हा आपल्याला फक्त नियम कळत नाही तर त्या नियमाला असलेला अपवादही कळतो, तेव्हा पारदर्शकता आणि जबाबदारी या 2 गोष्टींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. कदाचित माहितीच्या अधिकाराची खरी ताकद याच बॅलन्समध्ये, याच संतुलनात दडलेली असेल, नाही का?